नमस्कार. मी प्राध्यापिका सौ सुषमा चंद्रकांत जंगम यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज रंगपंचमी या उत्सवाबद्दल आपण बोलणार आहोत. रंगपंचमी हा उत्सव खरं तर फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झाला, ज्याला आपण धुलिवंदन म्हणतो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण धुलिवंदनाचा अर्थ पाहिलेला आहे. शब्दशः अर्थ आहे धुलिवंदन म्हणजे धुळीला वंदन, म्हणजेच पृथ्वीला वंदन. ज्या पृथ्वीवर आम्ही नाचतो, गातो, बागडतो, तिला वंदन करण्याचा दिवस तो आनंदाचा दिवस. आणि आपण पाहिलं की होलिकेला मारल्यानंतर लोकांना जो आनंद झाला तो लोकांनी एक नाही दोन नाही सलग 5 दिवस त्या लोक आनंदामध्ये होते. कारण होलिकासारखी राक्षसी, त्या राक्षसाची बहीण या जगातून निघून गेलेली होती. त्यामुळं हे दिवस लोकांनी आनंदात साजरे केले. त्यामुळं धुलिवंदनापासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत ही रंगपंचमी साजरी केली जाते. ॲक्च्युली आपण पाहिलं की धुलिवंदनामध्ये ज्या राखेमध्ये ती होलिका गेलेली होती, संपलेली होती, ती राख लोकांनी उडवली, त्याच्यामध्ये रंग मिश्रित केले आणि मग अवकाशातले रंगही त्याच्यामध्ये मिसळले असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं तो जो आनंद होता तो आनंदाचा उत्सव होता. कुठली एखादी वाईट कृती संपली की माणसाला जो आनंद होतो तो खूप वेगळा असतो आणि तोच आनंद लोकांना झालेला होता. आणि म्हणून 5 दिवस रंगपंचमी साजरी होते करण्याची पद्धत आहे. रंगपंचमीला दुसरा एक अर्थ आहे तो म्हणजे श्रीकृष्णाचा. श्रीकृष्णाच्या रासलीला या माध्यमातून सांगितल्या जातात. श्रीकृष्ण रासक्रीडा खेळत असत, श्रीकृष्णाच्या रासलीला चालत असत. आणि ह्या सगळ्या रासलीला आपण जर पाहिलं तर श्रीकृष्णाच्या वयाच्या 11 ते 12 वर्षापर्यंतच आहे. कारण त्या सगळ्या गोकुळामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे कृष्णानं कंसाला मारण्याच्या पूर्वी, कंसाला मारल्यानंतर श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये निघून गेले आणि नंतर त्यांनी ते शिक्षण घेतलं वगैरे वगैरे. पुढच्या गोष्टी आपण योगाने नंतर पाहू. त्यानंतर पुन्हा ते गोकुळाकडे वळूनही कृष्णाने पाहिलेलं नाही, कारण त्यांना तेवढा वेळच नव्हता. एक एक कामं पूर्ण करत हा अवतार संपुष्टात आलेला आहे आणि म्हणून तर आपण त्याला पूर्णावतार म्हणतो. मग हे कृष्णाने रासलीला का केल्या तर आपण बारकाईनं जर बघितलं तर या 11-12 वर्षाच्या अगोदर कृष्णाच्या जीवनामध्ये राधा नावाची गवळण आहे. ही जी गवळण आहे ही तनया गवळ्याची पत्नी आहे. आपण राधा आणि कृष्ण हे भगवंत आणि भक्ताचं प्रतीक मानलं जातं. आणि भगवंत आणि भक्ताचं नातं प्रियकर प्रेयसी इतकं पवित्र असतं, पती पत्नी इतकं डेव्हलप झालेलं असतं, मोठं असतं. कारण त्या नात्यामध्ये संशय नसतो, स्वार्थ नसतो, ह्या गोष्टी या नात्यांमध्ये असतात आणि म्हणून लोकांनी त्याला रूपक दिली. कारण राधा गवळण ही तनया गवळ्याची बायको होती. ज्या वेळेला कृष्णाचं वय 18-19 वर्षांचं होतं त्यावेळेला त्या राधेचं वय 45च्या 50च्या घरात गेलेलं होतं. पण कृष्ण ज्या वेळेला 9-10 वर्षांचा होता त्यावेळेला ही राधा गवळण 30-28 अशा वयांमध्ये होती, 28 ते 30 वयामध्ये होती. आणि मग कृष्णानं काय केलं की ही राधा जी होती ही स्त्रियांचं प्रतीक होती, स्त्रियांचं प्रतिनिधित्व ती करू शकत होती. कंसाला मारायचा होता, वाईट शक्ती संपवायच्या होत्या, मग यासाठी स्त्री सक्षम असणं गरजेचं होतं. आणि म्हणून कृष्णानं राधेला सक्षम केली आणि राधेनं त्या समस्त गोकुळातल्या स्त्रियांच्या मनामध्ये कृष्णाबद्दलचं प्रेम, विचारांवरची आत्मीयता, विचारांवरचं प्रेम हे त्या राधेनं निर्माण केलं. समस्त स्त्री वर्ग तिनं उभा केला आणि म्हणून राधेबरोबर कृष्णाचं नातं जोडलं जातं. कारण भगवंत भक्ताचं नातं कधी असतं? आत्यंतिक प्रेम ज्या वेळेला भक्ताचं भगवंतावर असतं त्याच वेळेला ते नातं आपल्याला दृढ झालेलं पाहायला मिळतं. आपण बघतो अगदी संत सखू यांचं विठ्ठलाबरोबरचं नातं, संत जनाबाईचं विठ्ठलाबरोबरचं नातं, ही जी नाती आहेत भगवंताबद्दलची त्यासाठी भक्तीची पराकोटा यावी लागते, पराकोटीची भक्ती असावी लागते. आणि ती राधेची कृष्णाबरोबर होती आणि म्हणूनच तेवढं मोठं काम ती राधा करू शकली. आणि हे सगळं त्यानं गोकुळामध्ये तरुण वर्ग डेव्हलप केला, वृद्ध वर्ग डेव्हलप केला, स्त्रियांना डेव्हलप केलं. हे सगळं कृष्णानं केलं आणि मग कृष्ण गोकुळातनं गेला. आणि ही जी डेव्हलप झालेला सगळा वर्ग होता त्या वर्गानं नंतर कृष्णाबरोबर काम केलेलं आहे. लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणलेले आहेत. सहजासहजी बदल होत नसतात, सहजासहजी कुणी मोठा होत नसतो. सहजासहजी आपला कृष्ण जन्माला आला आणि सगळं वातावरण कृष्णमय झालं, सगळे जण कृष्णमय झाले, असं कधीही घडत नसतं. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, मग तो ईश्वरी अवतार असला तरी. आणि हे प्रयत्न कृष्णानं केले त्यावेळेला राधा. आणि मग हे करण्यासाठी आपण बघतो की बालगोपालांच्या बरोबर श्रीकृष्ण शेतामध्ये, रानामध्ये, वनामध्ये जाऊन जेवण जेवले, खेळ खेळले. त्याचबरोबर स्त्रियांच्या बरोबर खेळ खेळलेत विविध प्रकारचे, त्याला आपण रासलीला म्हणतो.
झिम्मा, फुगड्या अशा असंख्य खेळ आहेत. आपण मंगळागौरीमध्ये ते खेळ बघतो. असंख्य खेळ आहेत, अशा असंख्य खेळ कृष्णाने. कारण क्रीडेत आनंद आहे. खेळात आनंद मिळतो आणि तो आनंद प्राप्त व्हावा, आनंदातून शिक्षण मिळावं, विचार मिळावा, ज्ञान मिळावं, यासाठी कृष्णाने स्त्रियांना रेग्युलरच्या जीवनामधून बाहेर काढलं आणि ह्या खेळांमध्ये गुंतवलं आणि खेळातून त्यांना ज्ञान दिलं, विचार दिला, प्रेम दिलं. हे सगळं राधेच्या साह्यानं कृष्णानं केलं, म्हणून त्याला आपण रासलीला. आज मात्र आपण भक्तीची विचित्र परिसीमा बघतो. तरुण श्रीकृष्ण दाखवला जातो 18-19 वर्षाचा, 20 वर्षांचा, 25 वर्षांचा, आणि त्याच्याबरोबर ती राधा पण तरुण 18-19 वर्षाची अजिबात नाही. ज्यावेळेला रासलीला किंवा कृष्णानं राधेला डेव्हलप केली गोकुळामध्ये, त्यावेळेला त्या राधेला 3 मुलं होती, ती तनया गवळ्याची पत्नी होती. हे सगळं आपण विसरून जातो आणि रूपकात्मक गोष्टींवर फक्त पाहतो, तर हे असत्य. आणि म्हणून मग त्या रंगात आनंद, मग रंग वगैरे पण खेळले. ह्या गोष्टी श्रीकृष्णाने पण साजऱ्या केलेल्या आहेत. जीवन म्हणून तर पूर्ण पुरुषोत्तम, सगळ्या प्रकारच्या गोष्टी कृष्णाच्या जीवनामध्ये आहेत. म्हणून कृष्ण आवडतो, माणसांना जगायला आवडतो. प्रभू रामचंद्र मर्यादेत कसं जीवन जगावं असा अवतार आहे, तर श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहे, पूर्ण अवतार आहे. सगळ्या प्रकारचं जीवन कृष्ण जगले आणि म्हणून आपल्याला कृष्णासारखं जगायला आवडतं आणि रामासारखं भक्त व्हायला आवडतं. भक्ती असावी रामासारखी. सगळ्या प्रकारच्या मर्यादा रामांनी पाळल्या आणि अत्यंत सुंदर, रमणीय, शांत, प्रसन्न असं त्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात गेल्यानंतर वाटतं. तसं कृष्णाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला चैतन्य, उत्साह, मजा, एन्जॉय हे आठवतं. कारण सगळं जीवन कृष्णाने तसंच केलेलं आहे. आणि म्हणून त्या रासलीला, रंग खेळणं हे त्या काळापासून आलेलं आहे आणि याचाच एक उत्साहाचं प्रतीक. माणूस वर्षभर थकत असतो, कंटाळत असतो, रोजच्या रुटीननं वैतागून जात असतो. मग पिचकाऱ्या मारणं, अगदी आपल्याकडे गवळणी पण आहेत, ते होतं की नाही माहीत नाही, पण रंग उडवणं, रंग लावणं, रंग खेळणं, एकमेकाला भिजवून काढणं, रंगात रंगून जाणं. अगदी कित्येक गीतं पण आहेत त्याच्यावर. अगदी जुनी मराठी गाणी आहेत, नवीन आहेत, जुनी हिंदी गाणी आहेत. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग संपूर्ण विश्वाचा रंग एक झाला त्या भगवंताच्या भक्तीमध्ये होत असतो. आणि म्हणून ही रंगपंचमी आनंदाचा सण आहे, उत्साहाचा सण आहे. आनंद साजरा करावा माणसाने त्या 5 दिवसामध्ये, रंगात रंगून जावं. जसं आनंद साजरा करावा तसा याच कालखंडामध्ये भक्तीच्या रंगात पण रंगून जावं. त्या भगवान कृष्णाला आठवावं, त्या राधेला आठवावं. त्या राधेनं कृष्णानं या पृथ्वीवर जे काम केलं ते काम या रंगात रंगत असताना माणसं जोडावीत. माणसांना रंग लावताना त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण करावं. कारण आपण कुणाला पण रंग लावत नाही. जाऊन रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला लावला तर तो आपल्याला दिल फटका ठेवून. माझ्या प्रेमाच्या जवळच्या माणसांना मी रंग लावतो, जवळच्या माणसांबरोबर रंग खेळतो, मित्रांबरोबर रंग खेळतो. हे याचंच प्रतीक आहे की मला आनंदी जगायचं आहे, आनंदी राहायचं आहे, माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर राहायचं आहे, माझ्या कुटुंबाबरोबर राहायचं आहे, माझ्या परिवाराबरोबर राहायचे, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर राहायचे. हे सगळं जर मी ठरवलं तर या रंगपंचमीचा आनंद आपल्याला मिळेल. असा हा रंगपंचमीचा उत्सव रविवारपर्यंत म्हणजे उद्या 8 मार्चपर्यंत आहे. आणि ह्या 8 मार्चपर्यंतचा उत्सव आपण साजरा करूया, रंगात रंगून जाऊया, खऱ्या अर्थानं ही रंगपंचमी साजरी करूया आणि रंगामध्ये रंगून जाऊया. जसं ओरिजिनल रंगांमध्ये पूर्वी कसं होतं, झाडाच्या पानांचे, फुलांचे चुरा करून, बारीक करून पाण्यामध्ये टाकून त्याचे रंग बनवले जायचे. ते रंग कधी त्रास द्यायचे नाही. आज आपण बाजारातून रंग आणतो, पण त्या रंगांचा त्रास होणार नाही. त्या रंगांमुळे आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल, याचाच विचार करूया आणि त्या रंगाबरोबर आनंदी राहूया, दुसऱ्याला आनंदी ठेवूया, जगाला आनंदी करूया. आणि अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आपणही या रंगामध्ये रंगून जाऊया. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.